ब्रेकनंतर बातमी एका यात्रेच्या संदर्भातली. काशीनाथाच्या नावानं चांगभलेच्या गजरात साताऱ्यातील बावधांच्या बगाड यात्रा जी ती पार पडली आणि यंदा बगाडाचा मान जो आहे तो अजित नावरेंना मिळाला. या मानाच्या बगाडाला बांधून बगाड ओढण्याची प्रथा आहे आणि हे बगाड ओढण्यासाठी बैलाच्या 500 जोड्या जुंपलेल्या असतात. ही बगाड यात्रा पाहण्यासाठी परराज्यातून भाविक गर्दी करतात. बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात होणार आहे आणि ही यात्रा नेमकी असते कशी, यात्रेत काय काय असतं आणि बगाड्याचा मान नक्की कसा मिळतो हे इथल्या गावकऱ्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. आपल्यासोबत बावधनचे गावकरी आहेत. काय सांगाल या यात्रेबद्दल, थोडक्यात काय माहिती द्या. हा इच्छापूर्ती रथ आहे. ज्यावेळेस लोकांना शंका येते की मला जर हे काम व्हावं, ते काम झाल्यानंतर नाथाच्या चरणी ते हा शब्द त्यांचा मांडतात की माझं हे असं काम हो द्या, पूर्ती जाऊ द्या. ते पूर्ण झाल्यानंतर हा बगाड्यांना होळी पौर्णिमेला तो देवाला आमच्या कौल लावला जातो. त्या कौलात ह्या बगाडा ठरला जातो. 12 बैल झोपली जातात त्या बगाडाला. सुरुवातीला असते दुर्वी, जे गाड्याला जे असतं त्याला दुर्वी म्हणतात. पुढं चावरी असते, 6 बैली, असे 8 बैली, 10 बैली, 12 अशी 12 बैल एका वेळेस जोडली जातात बगाडाला. पण अंदाजे किती बैल असतील आणि ही सगळी गावातलीच असतात का आणि गावातलीच, सगळी खिलार जातीची? सगळी खिल्लार जातीची बैल आणि गावातलीच बैल असतात, बाहेरची नसतात. आणि यानंतर इतरही घडामोडी आपल्याला वेगवान स्वरूपातल्या जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. ज्यांनी पोलिसांवर हल्ला केलेला आहे त्यांना कबरीतने खोदून काढू. नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, पोलिसांवरील हल्ल्याला माफी नाही, मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा. नागपूरमधील राड्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंगाचा प्रयत्न, चिटणीस पार्क परिसरातील धक्कादायक घटना. प्रसंगावधान राखत महिला पोलीस निसटल्यानं अनर्थ टळला. नागपूर हिंसाचार प्रकरणी एफआयआर मधून धक्कादायक माहिती समोर. दंगल पूर्वनियोजित असल्याचं एफआयआर मधून स्पष्ट, तर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचीही दाट शक्यता. औरंगजेबाची कबर हा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकरांनी मांडली भूमिका, तर संघानं बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कान टोचल्याची चर्चा. नागपूर दंगल प्रकरणात विश्व हिंदू परिषदेचे 8 ते 9 कार्यकर्ते अटकेत. नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड, कोर्टात केलं हजर. इंद्रजित सावंतांना धमकीचा कॉल प्रशांत कोरटकरनेच केल्याचं सीडीआरमुळे समोर. कोरटकरच्या अडचणीत वाढ, आता अटकेची प्रतीक्षा. पोलिसांनी यापुढे रील्स करता येणार नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा. मुंबईत बेरोजगारी, महिलांच्या प्रश्नावर युवक काँग्रेसचं आंदोलन, आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.